तर उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का हा प्रश्न आहे। संख्याबळाच्या कमतरतेमुळे महाविकास आघाडीची आता यामुळे कोंडी झाली। उद्धव ठाकरेंना परिषदेवर जायचं झाल्यास राज्यसभेचं समीकरण जुळवावं लागणार आहे। उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ 13 मे 2026 ला संपतोय। संख्याबळाच्या कमतरतेमुळे उद्धव ठाकरेंसमोर हे मोठं आव्हान असेल। परिषदेच्या 9 जागांपैकी मवियाला एकच जागा मिळणार आहे। विधान परिषदेच्या आधी 7 जागांसाठी राज्यसभा निवडणूक होणार आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, काय सांगाल? उद्धव ठाकरे यांसाठी हे एक मोठं आव्हान असणार आहे। विधान परिषदेवर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे जाणार का हा प्रश्न आहे, काय सांगाल? नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार आलं होतं तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर 4 महिन्यामध्ये ते विधान परिषदेवरती आले होते आणि त्यांचा कार्यकाळ मे महिन्यामध्ये म्हणजे 2026 मेला जो आहे तो त्यांचा कार्यकाळ संपतोय। तर दुसरीकडे राज्यसभेवरती शरद पवारांचा कार्यकाळ देखील एप्रिल महिन्यामध्ये संपतोय। त्याच्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासमोर मोठी आव्हानं असणार आहेत। जर उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर यायचं असेल तर त्याच्या अगोदर राज्यसभेवरती ज्या 9 जागा जाणार आहेत महाराष्ट्रातून त्यापैकी 1 जागेवरती जर महाविकास आघाडीचा सदस्य गेला तर परिषदेवरती उद्धव ठाकरे पुन्हा येण्याची संधी जी आहे ती अधिक होऊ शकते। परंतु जर शरद पवार हे जे आहेत ते राज्यसभेवरती महाविकास आघाडीच्या कोट्यातून। धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।